श्रीपाद भटांना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती. काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले. तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपाद भटांनी चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली, आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती, पण अजून ती आली नाहीत. आता सूर्यास्त होत आला, त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा. तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले. त्यांनी त्या सुवासिनीस आग्रह केला, पण ती म्हणाली, तुम्ही पुढे चला, मी मागाहून दर्शनास येते. श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यास जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. ती वृद्ध स्त्री नंतर कोणाच्याही नजरेस पडली नाही. यावरून